अगं पिंकी उठ ना, 9 वाजले ना, उठ ना. आज कॉलेजला जायचं नाही काय? अगं आई झोपू दे ना मला थोडा वेळ, मग उठतो मी आणि मग करतो मी नाश्ता. तू जा तुझ्या ऑफिसला, जा ना, तुला उशीर होईल. मी जाते माझ्या टायमावर, बरोबर जाते मी कॉलेजला. तू त्याची काळजी नको करू. बस बाई पिंकी, तुला मी सांगू सांगू पिसाळली आता. आता मी तुला काहीच नाही सांगत. अगं आता इथे माहेरी चालून जाते, सासूरवाडीत जाशील, लग्न करा लागन, तर मग अशीच झोपून राहशील का तू? नाही ना, सवय पाड. सवय पाडशील तेव्हाच होईल ना. अगं आई जा ना, तू तुझ्या ऑफिसला जा, मी करते मी बरोबर. जा, तुला उशीर होईल. बरं ठीक आहे, मी नाश्ता बनवून ठेवला आहे तुझ्यासाठी. आणि उठशील आणि मग नंतर नाश्ता करून घेशील ना. आणि चाय सुद्धा ठेवलाय. हो, बाबा गेले काय? हो ना, तुझे बाबा गेले ना ऑफिसला. आ, आ, आ. तिथेच बिस्तरातल्या बिस्तरात वावसा देऊन राहिली, पण उठत नाही तू. पक्की आळशी होऊन गेली तू पिंकी. तू मला थोडीशी मदत करू लागत नाही कामामध्ये, बिलकुल नाही. सकाळी उठते मी, ऑफिसला जाते, सगळे कामं आटपून मी ऑफिसला जाते. तू झोपूनच राहते नुसतं. तिकून आल्यावर मलाच आवरावं लागते. हां, तू फक्त भात मांडून ठेवतं, बस, दुसरं काहीच नाही. अगं आई मला मला माझ्यानं काम नाही होत, मला जीवावर येते. आई गं, जा ना आई गं. आई आई येशील तेव्हा ना, येता येता माझ्यासाठी नारळ पाणी आणशील का गं? हो ठीक आहे, आणतो. काय करावं ह्या पोरीचं, काही समजत नाही मला. हे पोरगी बिलकुलच आळशी होऊन गेली. एकही काम मला करू लागत नाही, माझ्याशी बिलकुलच मदत करू लागत नाही. काय सांगावं, काय समजून सांगावं हिला. आता एवढी मोठी झाली, हिच्यापेक्षा लहान लहान पोरी काय कामं करतात. आणि माझी मुलगी ना, नुसतं हिला ना बापाचाच लाड भेटला. हॅलो पिंकी, काय करत आहे? काही नाही, झोपली आहे. बापरे, झोपलीच आहे? 9:30 वाजले ना, मी तर 6 वाजताच उठलो. कशाला उठली एवढ्या सकाळी तुम्ही? मला वावरामध्ये जावं लागते ना. बरं पिंकी, एक काम करता काय? मला 2,000 रुपये देता काय? कशाला पाहिजे तुम्हाला 2,000 रुपये? मला काम आहे, मोबाईल दुरुस्त करायला टाकलाय, तर मला पैसे पाहिजे 2,000 रुपये. काल ना वावरात गेलो तर मोबाईल पडून गेला, गोट्यावरच पडला. तर ते वरचे स्क्रीन टच वरचं फुटलं थोडंसं, तर 2,000 रुपये लागून राहिला खर्च. तर देतं काय 2,000 रुपये? तुमचा मोबाईल फुटला तर मग तुम्ही तर तुमच्याच मोबाईलनं बोलून राहिले ना? नाही नाही, मी दुसऱ्याच्या मोबाईलवरून दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये सिम टाकली आणि बोलून राहिलो. हो काय, ठीक आहे, पाठवतो. मी स्कॅनर पाठवतो, मग पाठवून दे. बरं, एक गोष्ट विचारू तुम्हाला? हो विचार ना. आपण व्हॉट्सअपवर, मेसेजवर, कॉलवरच बोलतो. असं आमना-सामना कधी भेटू आपण, कधी बोलू आपण? तर मायाच घरी येतो भेटाले. मी अमरावतीला, तुमचं गाव दूर आहे वरुड. मग मी मग इतका दूर लांबचा प्रवास, मग माझी आई मला येऊ देणार नाही ना, मी काय सांगणार? तर मी येऊ काय तुझ्या घरी? नाही 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 नाही, माझ्या घरी नाही. उगाच माझी आई खूप खूप स्ट्रिक आहे. माझी आई खूप मला बोलन मारेन नाही. आणि आमची चांगली सोसायटी आहे. पिंकी, आपल्याला लग्न करायचं आहे पुढं. 2-3 महिने थांब, मग आपण लग्नच करू. काय भेवाचं, आता लग्नच करणार आहो ना. काय झालं? भेटू होतं. बरं, तुला नाही वाटत ना, ठीक आहे, मग नाही भेटणार. तसं नाही, मला तर भेटायचं आहे. तू मला सांग, तू खरोखर माझ्यावर प्रेम करतो का नाही करत? सांग, तू करशील का माझ्यासोबत लग्न? हो, पण माझी आई नाही मानणार. मला भीती वाटते माझ्या आईला बोलायला. तू एक वेळा बोल, आईले सांग. काय सांगू? तुम्हाला कसं कळत नाही? काय सांगू मी माझ्या आईला? काय म्हणीन ती? मलाही करायचं आहे तुमच्याशी लग्न. मी खरोखर प्रेम करते. तुम्हाला काय वाटलं की मी प्रेम करत नाही तुमच्यावर? मी करते प्रेम, पण मी माझ्या आईला कसं समजवू? आणि ह्या रिश्त्याला माझी आई मानेन का? मला खरंच भीती वाटते. प्रॉब्लेम तुझ्या आहे, माया नाही आहे. माई आई बाबा पटकन हो म्हणन. बरं, मी येऊ काय? माई आई बाबाला घेऊन येऊ काय मी रिश्त्यासाठी? मग आताच लग्न करून घेऊ आपण. नाही, मला थोडा टाइम द्या तुम्ही.
मग नंतर बोलू ह्या विषयावर, ठीक आहे? बरं, पाठवले का पैसे? हो पाठवते बाबा, पाठवते. काळजी घे आणि टेन्शन घेऊ नको. सगळं बरोबर होते, परिस्थितीनुसार सगळं बरोबर होते. आणि मानतेस? मला नाही वाटत ह्या रिश्त्याला आई बाबा मानतील म्हणून, कारण माझे बाबा रिश्ते असे पाहणार आहे की खूप सुखी घरी, मोठ्या मोठ्या घरी, शिकला सवरला पोरगा, ड्युटीवर जॉबवर असणारा. तुम्ही कष्टकारी करतात, मग माझे बाबा खरंच मला नाही वाटत ह्या रिश्त्याला मानतील म्हणून, मला नाही वाटत. निगेटिव्ह नको बोलू, पॉझिटिव्ह विचार करत जाय, पॉझिटिव्ह बोलत जाय. पुढं पाहू आपण, ठीक आहे? बरं ठीक आहे. दादा आलाय. पिंकी, तू कोणासोबत बोलत आहे? मी खूप दिवसापासून बघून राहिलो तुला की तू कोणासोबत तरी बोलून राहिली. आताही तू बोलत होती ना? बोलत होती ना तू कोणासोबत तरी? अरे दादा नाही, माझी मैत्रीण आहे. तू काल चॅटिंगवर बोलत होती आणि आता कॉलवर. कोण आहे मैत्रीण ती? काय नाव आहे तिचं? रोशनी. रोशनी? तुझी तर मैत्रीण रोशनी आहेच नाही. नाही ना दादा, आता माझी नवीन मैत्रीण जुळली आहे. नाही, तू खोटं बोलत आहे माझ्याशी. नाही ना दादा, मी कशाला खोटं बोलू? बरं, तुझं चाय नाश्ता झाला काय? हो, झाला माझा चाय नाश्ता. आणि मी माझ्या जॉबवर चाललो. मला तुझा आवाज आला बोलताना, म्हणून मी इकडे तुझ्या रूम मध्ये आलो. बरं ठीक आहे ना दादा, मग जा ना तू तुझ्या जॉबवर. मी आता मंजन करतो आणि नाश्ता करून घेतो. बरं ठीक आहे. बापरे, वाचली मी. नाहीतर मग आता मी सापडली असती बोलताना. बरं झालं मी चॅटिंग ठेवतच नाही, डिलीट करून टाकत जाईन. दादाला जर माहीत झालं ना तर दादा आईजवळ सांगणार, बाबाजवळ सांगणार. मग आई बाबा तर मला बोलणार नाही, पण आई तर माझी परेटच घेते. मग बरं झालं पटकन आल्याबरोबर ठेव म्हटलं तर. चला आता मी नाश्ता करून घेतो. आई, मी आता नाही याचं पूर्ण बोलणं ऐकलं. आई, कोणती तरी पोरगी आहे ह्या कणी तिच्यापासून 2000 रुपये घेऊन राहिला. आता म्हणे आता किती खोटा बोलला त्या पोरी संग. हा, याले शोभते काय हे असं? कोणत्या पोरीले आणि तिच्या मायबापाले माहीत झालं म्हणजे नाही याले जेलची हवा खावाले भेटवून काय? हा, अरे कोणती पोरगी आणि तू कोणाले पैसे मागतो? आई, कोणाले कायले मागन हो? कोणतीच पोरगी नाही होय, ते तू सून होय. मैसून? केव्हा रे, केव्हा झाली मैसून? काही केला तुला लग्न? तर करन ना मी लग्न, करन बी तर त्याच पोरी सोबत करन. कुठं राहते ते आणि काय नाव आहे तिचं? पिंकी नाव आहे आणि ते अमरावतीला राहते. आणि मोठ्या घरची पोरगी आहे. तिचा बाप बी ड्युटीवर आहे, माय बी ड्युटीवर आहे, बँकेतच आहे दोघंही. आणि तिचा भाऊ बी ड्युटीवर आहे. बाप रे बाप, मोठ्या घरची पोरगी पटवला काय रे तू? नाही लाता खाशील काय तू? हा, आणि लाता सोड. तुले ते लोक ते पोरगी देतील तरी काय? एवढ्या मोठ्या घरची पोरगी आपल्या घरात येणार आहे काय? बाई, तुला नाही माहित, प्रेम आहे आमचं. आणि कधी ओळख झाली आणि कधीपासून बोलून राहिला तिच्यासोबत तू? फेसबुकवर ना बाई, ते फेसबुकवर आहे आय डी तिची. तर मग मला कधी तिचा फोटो पाहिला, थोडंसं बरं वाटलं. मग मी ट्राय करून पाहिलं, तिला हाय म्हटलं तर तिनं हाय म्हटलं. मग बस झालं बोलणं चालू. मग असंच करता करता मग आता चांगले दोस्तांनी आमच्या ते बी लग्नाला तयार आहे माझ्यासोबत. आणि तिच्या आई बापाला माहित आहे? तिच्या आई बापाला काही माहित नाही, काही नाही. फक्त मी आता तुला सांगणारच होतो. आणि तिला स्पष्टही बोललो मी म्हटलं येऊ का तुझ्या घरी भेटाले. आणि माई आई बाबा तर मला काही नाही म्हणणार. माई आई बाबा तर राजी आहे, पण तू आई बाबा राजीने कर म्हटलं आणि बोल म्हटलं तर ते म्हणते हिंमतच नाही आहे म्हणते. तू आणता आम्हाला रोडवर एखाद्या वेळेस तू या ना आम्हाला फसवतो तू. आई, तू चुपचाप राह. तू कधी तू फक्त पाहत राह. मी तिला बरोबर तुझी सून बनवतोच. तुले लाज शरम नाही काय रे जराशी बी? बहिणीचं लग्न व्हायचं आहे आणि तू आपल्याच तयारीत आहे. आई, तुला नाही माहीत, पटवून ठेवायला लागते. पोरीपारी भेटत नाही ना मग. तू मला लग्नाला काढशील तर कास्तकार पोराले कोण पोरगी देईन म्हणून मी पटवून ठेवलं. हा, आता करूनच आम्ही लग्न. नाही मानन तिचे आई बाबा तर मंदिरात जाऊन हार टाकून येऊन जाऊ. झालं. काय बोलू रे तुले आता? काही अक्कल नावाची काही चीज आहे का नाही आहे? तू काय कुवारच रावाले आला होता काय? कधी लग्नच नाही झालं असतं तुले काय पोरगीच नाही भेटली असती? नाही भेटत. किती वयाचे पोरं होऊन गेले. हा, जे मायबापाच्या भरोशाने आहे ना तर ते पोरी नाही भेटून राहिले.
हा 40-45-50 वर्षाची होऊन गेले तर पोरी नाही भेटून राहिले. म्या पटवले तर काय बोलत आहे आई? तू माझी चिंता सोडून दे ना, तुमच्यावर मी काहीच नाही येऊ देणार, मी बरोबर करतो हँडल. हा कामाचा ना धंद्याचा. ते पोरगी तुले कशी काय पटली? एवढे मोठ्या घरची पैशावाली, तू कसा तिले पटला बापा? हा, आणि त्या कसं पटवलं बाबा? मले काही समजत नाही तुझं. पटवण्यात मी माहीर राव, बरोबर पटवलं मी ना. आणि आई एकही दिवस ते मला बिना मेसेज शिवाय आणि बिना कॉल शिवाय राहतच नाही. रोज बरोबर तिच्या आईले म्हणजे एकटीच कमऱ्यामध्ये राहते. म्हणजे मोठं घर आहे म्हणते, तिचं पाहिलं तर नाही म्या. लय मोठं 2-4 कमरे आहे म्हणते, आणि स्पेशल तिचं बेडरूमच आहे म्हणते. हा, मग ती एकटीच झोपते ना, मग बिनधास्त मस्त मला फोन करते, मेसेज करते. हा वय, तरी मी तुला किती दिवसाचं सांगून राहिले हा, काय ह्या कोणासोबत बोलून राहिला, कोणाच्या संग चॅटिंग करून राहिला. तर हो, मला बी माहीत आहे, पण मी म्हणत जाऊ दे, मी काही तेवढं लक्ष दिलं नाही. इथपर्यंत ही गोष्ट पोचली का लग्नापर्यंत? दाखव बरं तिचा फोटो. सांग आई, कशी आहे तुझी सून? सुंदर आहे ना? हे तर भोकणीचा आहे वाटते रे, चष्मा लागून येईल. नाही भोकणी नाही, तिच्या डोक्याचा चष्मा होय. डोकं दुखत होतं म्हणते, आणि अभ्यास जास्त करते ना म्हणून. दे इकडे, नको पाहू आता, जास्त पाहत नको बसून, नजर लागून जाईल. आमचं लग्न व्हायचं आहे अजून, लग्न होईपर्यंत कोणी पाहू नका. आता तू आई होय म्हणून तुला दाखवलं. आणि आई, ह्या हप्त्यामध्ये आणतो तिले आपलं घर पाहाले. आपल्या घरी आणतो मी. भया तोंडाच्या आपल्या घरी आणतं काय? बदनामी करतं काय स्वतःची? हा, लोक काय म्हणतील, थू करतील. हा, यायचे असे धंदे चालू आहे काय म्हणून? हा, पोरग मस्त घरी आणून राहिलं म्हणून पोरीले. नको आता काही नको आणू. जेव्हा तू लग्न करशील तेव्हा लग्नच करून आणजो. तुझ्यासोबत भेट आले, आणतो. काय लोक काय नाही म्हणत, जाऊ दे तिकडे लोक चुलीत. ते लोकांचा विचार नाही, नको करू. मले लग्न करायचं आहे, त्या लोकांसाठी नाही आणायचं आहे. मले मायासाठी आणायचं आहे आणि तुझ्यासाठी आणायचं आहे. जाय बापा, तू तुझ्या मतानं कर बापा. तू काही माया ऐकत नाही. तू फक्त एवढं सांग, तू राजी आहे ना माया लग्नाले? पोरगी पसंत आहे ना तुले सून म्हणून? हो, पसंत आहे, पण तिच्या मायबापाच्या लपून नको. तिचे मायबाप राजी होतील तेव्हाच लग्न करू. तसं नाही, पडून आणायचं नाही, पडून लग्न करायचं नाही. मायबापाचं मन दुखते. हा आई, तसंच तर. नाही तर एवढ्या दिवसाचा आम्ही कधीच पडून गेलो असतो. पण तिच्या आई बाबाले तिला म्हणून राहिलो का सांग. ते बेतेच बोलली. तिच्या माय संग आणि बापा संग बोलतच नाही ते समोर. तिच्याही जास्त कडक आहे म्हणते. तरी मी आज तिले म्हटलं तू याईले बोल म्हटलं आज तरी. काय म्हणे मग ते? हो तर म्हणे. बरं, गोष्ट कर म्हणा. तिचे आई बाबा राजी झाले तर तरच पुढचं. हा, हो आई, माय बी म्हणणं तसंच आहे का मी पडून लग्न नाही करणार. कारण पोरगी लायण्याची मोठी होते. आता मला बी बहीण आहे. आपल्या बहिणीनं असं केलं, आपलं मन नाही दुखणार? अरे वा, तेवढी तर लय अक्कल आहे रे तुले. लय समजदार आहे मग. मग काय तर आई, तू मध्ये असं तसं समजतं काय? मी समजदार आहो ना. आई बघ ना, तू येईपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक करून ठेवला. आलू वांग्याची भाजी, पोळ्या, भात सगळं केलं मी. अरे वा, आज कोणत्या खुशीनं केलं? आई, बाबा, तुम्हाला दोघांनाही मला एक गोष्ट सांगायची आहे. बरं बोल बेटा, कोणती गोष्ट सांगायची आहे? बाबा, अगोदर प्रॉमिस करा तुम्ही मला दाटणार नाही. बरं ठीक आहे. बरं सांग, मला कोणती गोष्ट सांगायची आहे तुला? बरं सांग. प्रॉमिस? हां बाबा, माझं ना एका मुलावर प्रेम आहे. ए पिंकी, हे कायचं प्रेम न गेम? ते गेलं खड्ड्यात. प्रेम गेम नको सांगू मला. अगं सुलोचना, थांब जरा, मला ऐकू तर दे. मी तुम्हाला आधीच सांगते, या पोरीला डोक्यावर घेऊ नका, तिचं काही ऐकू नका. हे प्रेम काही आहे नाही. हो, फक्त टाइमपास खेळ आहे. अगं सांगू तर दे ना तिला. बरं बेटा, मला पूर्ण त्याचा बायोडाटा सांग. तो काय करतो, कुठे राहतो, कसा आहे, त्याचा परिवार कसा आहे, कोण कोण आहे परिवारात, हे सगळं मला सांग. बाबा, त्याला एक बहीण आहे. तर बहीण कॉलेज करत आहे आणि तो एकटाच आहे. आणि शेती आहे त्याच्याकडे. म्हणजे 15-16 एकर शेती आहे, बाग बगीचा आहे, मोटर पंप आहे. आणि तो कास्तकारी करतो. आणि आई बाबा पण कास्तकारी करतात.
आणि गाव आहे वरुड. कास्तकारी पोरगा? हे घे, मी तुझ्यासाठी आज इंजिनियर डॉक्टर पाहून राहिली आणि तू त्या थर्ड क्लासचा पोरगा पाहिला. आ अगं आई, मी श्रीमंती पाहिली आपल्या घरी. मी खूप श्रीमंत आहे. हो, तुम्ही सगळ्यांना मला प्रेम दिलं, पण ना मला गरीबा घरीच लग्न करायचं आहे. मला श्रीमंती घरी जायचं नाही आहे आई. आपल्यासारखे सगळे नाही आहे आई. माझं ऐकून घे. गरीब घरचा पोरगा खूप चांगल्याने वागवतो आणि जो श्रीमंताच्या घरी खूप काम करावं लागतं आई. माझ्यानं काम नाही होणार. आणि श्रीमंत पोरगा आपल्याला म्हणजे आपल्या लाती खाली ठेवते आई. तू सांग, तुझे बाबाही ड्युटीवर आहे, मी पण ड्युटीवर आहे. तुझ्या बाबानं कधी म्हटलं असं मला? कधी लाती खाली ठेवलं मला? कधी दुःख दिलं? नाही आहे. माझे बाबा खूप चांगले आहे, प्रेमळ आहे. पण मी दुसऱ्याची गॅरंटी नाही घेत. मी माझ्या मैत्रिणीची गोष्ट सांगत आहे. खूप श्रीमंत घरी दिलं ते. तो इंजिनियर आहे आणि तिला माहिती आहे काय, ती इतकी शिकली सवरली असून तिला जॉब सुद्धा करू देत नाही. फ्री म्हणून आहेच नाही. आणि गरीबा घरी जे काही भेटते ना ते तेवढं श्रीमंत घरी नाही भेटत आहे. मला सुख प्रेम पाहिजे. मला नकोय श्रीमंत घरी जायचं. प्लीज आई, मानून जा ना माझ्या रिश्तेला प्लीज. प्रवीणचे बाबा बघा बघा काय बोलत आहे ही. आपलं नाक काटाले निघाली आहे पोरगी. तरी तुम्हाला मी सांगतच होती, तुम्ही ऐकतच नाही माझी गोष्ट. सुलोचना, तिचं बरोबर आहे. आणि जिथं आपल्या पोरीले जिथं सुख मिळते ना तिथेच दिलं पाहिजे. पोरीच्या विरुद्ध नाही गेलं पाहिजे. तिला वाटत असन का गरीबा घरी तिनं तिच्या मताने शोधला मुलगा तर काय हरकत आहे. तिची लाईफ ती बघते ना. आणि बघ बाई, मी तुला आताच सांगून ठेवतो, अगर तुमच्यामध्ये काही कम जास्त झालं तर आम्ही दोघं बोलायला येणार नाही. तुला निपटावं लागन. समजलं काय? होय होय, मी नक्की. मी तुला आणि मी गॅरंटी देतो आई. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. त्याचंही माझ्यावर खूप जीव आहे. आणि आम्ही दोघं एकमेकाशिवाय नाही राहू शकत. आणि त्याचे आई बाबा मानते. हा, पूर्ण पोरगी लाड वाया गेली आहे. सगळा ना या तुमचा लाड होय तिच्या अंगात आला. अगं सुलोचना, ती काही आता लहान राहिलेली नाहीये. तिलाही तिचं भविष्य समजते. तिच्या मनाविरुद्ध आपण लग्न नाही करून द्यायचं. आणि अगर आपण मानून चाल, तिला दिलं चांगला पोरगा पाहून, आता मनातलं पाहिलं का आपण? कसा निघाला काय निघाला आणि तिच्या मनाविरुद्ध राहिलं तर ती सुखी राहीन का? तूच सांग. करा, तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही करा. पोरीच्याच मतानं ऐका. तुमचे मित्र काय म्हणतील का थर्ड क्लास पोरगा जवळ पाहिला आणि पोरीनं आपल्याच मतानं केलं. कशाला आपल्या मतानं? आपण जाऊ ना पाहायला, बघायला जाऊ ना. बेटा पिंकी, हो बाबा बोला ना. बरं, त्यांना त्या पोराला बोलाव मग आपल्या घरी. बरं बाबा. हो बाबा, त्याला मी बोलवतो आणि मग नंतर आपण जाऊ. तुम्ही रिश्ता घेऊन जा मग त्यांच्याकडे. हो, अगोदर तू पोराला बोलव आपल्या घरी, मग नंतर पाहू. आणि किती वयाचा आहे तो? तुझ्याच बराबरीचा आहे की तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे? नाही बाबा, माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षानं मोठा आहे. अहो काय तुम्ही काय तिच्या नांदी लागून राहिले? जेमतेम पोरगी 20 वर्षाची. 20 वर्षाची पोरगी इतक्या लवकर लग्न करता काय? 22-23 वर्षाची होऊ द्या ना. चांगला पोरगा पाहून तिथं त्या कास्तकाराच्या घरी नाही देत मी. हो, चांगला पोरगा पाहून चांगल्या ठिकाणी संसार करून देऊ हिचा आपण. नाही आहे, मी करीन तर त्याच्याशीच करीन. मी दुसऱ्यासोबत मी कोणासोबत नाही करणार. मला तोच पाहिजे. मी त्याच्याशीच लग्न करणार. पिंकी, जिद नको करू. लग्न म्हणजे काही खेळ नाही आहे. जीवनसाथी जीवनभराचा संसार असते. होय, माहिती आहे मला. मग कशी पागलपण करून राहिली तू? काय सुलोचना, रडून दिलं पोरीला. मी या रिश्त्याला बिलकुल मंजुरी देत नाही. मला नाही पटत ते कास्तकार फास्तकार. अगं सुलोचना, समजून तर घे. मला काही समजून घ्यायचं नाही, ऐकायचं नाही. सुलोचना, जिद नको करू. इकडे माझ्याजवळ मी तुला समजून सांगते. बघ, आपण तिच्यासोबत जबरदस्तीनं व्यवहार करू आणि जबरदस्तीनं जर आपण दुसरीकडे लग्न करून देऊ ना, ती राहणार नाही.
ती आलाय टाइम तर अजून ती त्यालाच पसंत करन ती, कारण प्रेम करते म्हणते. हा, मग प्रेमामध्ये आपण नाही जाऊ शकत. तू जर तो रिश्ता स्वीकार नाही करशील तर पळून जायचे लक्षण आहेत. हो, आताचं प्रेम तुला नाही माहिती, पळून जायच्या तयारीत असतात. मला असं करू द्यायचं नाही. पळून जायच्या अगोदर आता तिनं मला सांगितलं ना, आपल्याजवळ गोष्ट काढली ना, लपून थोडी ठेवलाय. सांगितलं तिनं. आता आपण नाही राजी राहू तर ते तर मग आई बाबा मानणार नाही म्हणून ते लग्न करून घेईल, पळून चालली जाईल. असं आपल्याला होऊ द्यायचं नाही. आपल्याला मान सन्मानानं मस्त धुमधडाक्यानं करून देऊ. तिचं मन आहे ना, तिची जीत तिची पुरी करून घेऊ. मग तिलाच समजन पोरगा असं अगर चांगला असन व्यवस्थित असन तर काय आहे त्याच्यात द्यायला. बरं, तुमच्या मनानं. बरं, मी काहीच नाही बोलत. तुम्हाला जसं पटते तसं करा. कसं आहे ना, काय आहे आता पोरगा तो आपण पाहिला नाही, काही नाही.